तर आता माझा डान्स झाला आहे. माझा डान्स होता तात्या विंचू डान्स. तर तो पण तुम्हाला बघायला भेटेल. आता लास्ट डान्स आहे. घर जायचंय. अवनीच्या गॅदरिंगला आले आणि अवनीचा लुक बघा गाईज. बघ बघे वगैरे भागोदरी. आणि याचा लुक बघा अपारसा दिसतोय. हॅलो फ्रेंड्स, आम्ही ना अवनीशच्या शाळेत गेलेलो. अवनीशचं गॅदरिंग होतं आणि ह्या डान्समध्ये आहे ना, म्हणजे हा अवनीशचा डान्स आहे. ह्यामध्ये अवनीश तुम्हाला येतोय का ओळखायला? कुठे दिसतोय का बघा. ओळखायला आला तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये की कुठे आहे अवनीश. हे ना तात्या विंचूचं सॉन्ग होतं. हे माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा तुझ्यात, असं काय आहे ना ते वालं गाणं होतं. त्याच्यावरती त्याचा डान्स होता. मस्त डान्स केला त्याने. छोटीशी अगोदरची क्लिप आहे ती मी ॲड करतेच बोललेली आणि त्याला दाखवते सुद्धा. आणि त्याच्यानंतर मस्त हा मुलींचा डान्स होता. इतकं सुंदर बघा ना, काय सुंदर पांढरे शुभ्र फ्रॉक आणि त्यानंतर हा पिंक ड्रेसवरती पण किती सुंदर गोंडस गोड गोड पऱ्या दिसत आहेत. असं मुलींकडं पाहिलं ना मग वाटते की अरे आपल्याला पण एखादी मुलगी हवी होती. आणि त्यानंतर ही रामायणची थीम केलेली, म्हणजे खूप अशा त्यांनी ना वेगवेगळ्या थीम ठेवलेल्या डान्सच्या. ही शेतकऱ्याची, रामायणची, त्यानंतर आपलं क्रिकेटचं पण गाणं, क्रिकेटचं वर्ल्ड कप जिंकलेला वगैरे असं ते एकदम मस्त मस्त. म्हणजे ही छोटी मुलं इतकी छान बघा ना, मनसोक्त किती छान गॅदरिंगचा आनंद घेतात. गॅदरिंग, ट्रीप ह्या अशा गोष्टी मुलांना किती आवडतात. ह्या गोष्टींमध्ये ते एवढे असं म्हणजे इंटरेस्ट दाखवतात आणि मग्न होऊन जातात की आता गॅदरिंग आहे, प्रॅक्टिस चालू आहे, मग असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे ते सगळं चालू असतं. ट्रीपचंही तसंच असतं. बालपण किती छान असतं ना मैत्रिणींनो. खरंच असं म्हणतात ना, बालपण देगा देवा, ते खरंच आहे. आणि इकडे ह्या मुलींचा कुठल्या तरी देवीच्या गाण्यावरती डान्स होता म्हणून त्यांनी एंट्री घेतली, पण नेमकं गाणंच चुकीचं लागलं. त्यामुळे बिचाऱ्या ह्या नाराज झाल्या आणि गाणं चुकीचं लागल्यामुळे स्टॉप झाल्या. ह्यांना काही कळलंच नाही की आता काय करावं म्हणून. शेवटी इकडे तिकडे बघत राहिल्या आणि मग नंतर त्यांना टीचरांनी वगैरे सांगितलं की या तुम्ही तुमचा नंतर घेऊयात. काहीतरी प्रॉब्लेम झाला गाण्याचा त्यामुळं असं. पण खरंच ना, आपण म्हणतो ना लहानपण ते लहानपण, खरंच असं ह्या मुलांकडं बघितलं ना इतकं भारी वाटतं ना. आणि हे काश्मीर अटॅक झालेलं हे त्याचं केलं आहे बघा ह्यांनी, सिंदूर ऑपरेशनचं. हे इतकं सुंदर होतं ना, एकदम मस्त. जसं ना आता म्हणजे हे दाखवले ना यांनी, तर असं तो क्षण जेव्हा ते टी व्हीवर दाखवायचे ना, ते असं सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं असं होतं. ती मुलगी रडतीये, तिचं नवीन लग्न झालेलं वगैरे असं सगळं सगळं एकदम छान डान्स. पण खरंच ते म्हणतात ना, छोटी मुलं देवासारखी असतात, तसं एकदम मस्त असं लहानपण बघितलं ना की खूप भारी वाटतं. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा असं वाटतं आपण कधी मोठे होणार, लवकर मोठं व्हायला पाहिजे. पण असं हे बघितलं ना मुलांना, एवढं छान मनसोक्त, म्हणजे त्यांना कुठलं टेन्शन नसतं, कुठलं चिंता नसते, काही नाही, एकदम फ्री आयुष्य जगत असतात. असं खूप भारी वाटतं. आणि कधी असं वाटतं ना, आपली मुलं जी आहेत ना ती अशी लहानच राहावीत, मोठी व्हायलाच नको. म्हणजे कसं की त्यांना पुढं काही त्रासच नको व्हायला. जसं की आता आपल्याला आपण मोठं झालोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी संसार वगैरे हे ते असतं, मग थोडं तर काय होईना काही ना काही आपल्या आयुष्यात मोठं झाल्यावरती घडत राहतं. आणि कुठेतरी त्या गोष्टीचा आपल्याला थोडा त्रास होतो बरं का, नाही असं नाही, होतो. त्यामुळं मग असं वाटतं की कधी अरे आपली मुलं ना छोटीच राहिलेली बरी, मोठी नको व्हायला. म्हणजे त्यांचं हे बालपण त्यांना फुल एन्जॉय करायला भेटलं पाहिजे मोठं झाल्यावर, मग आपल्यासारखं त्यांच्या मागं. आणि ह्या गाण्याच्या नंतर भारत माता की जय, वंदे मातरम, खूप सारं मस्त एकदम सगळ्यांचा आवाज झाला. आणि हा जो आहे ना, हा सगळ्या टीचर लोकांचा स्टाफ आहे. या टीचर इतकी मस्त धुरंधरच्या गाण्यावर एंट्री झाली ना सगळ्या टीचरांची, खूप मस्त एंट्री केली. आणि त्यानंतर बरीच अशी मिक्स गाणी होती, छोट्या स्टेप घेतलेल्या टीचरांनी, एकदम छान अशा. ह्यांच्याकडे बघून पण खूप भारी वाटलं. इतकं मनाला आनंद वाटलं ना की ह्या सुद्धा रोज मुलांना शाळेमध्ये हँडल करतात, शिकवतात, सगळ्या गोष्टी बघत राहतात, पण आज याही मनसोक्तपणे त्यांचं एन्जॉय करत होत्या. असं खूप भारी वाटलं टीचरांना बघून सुद्धा, एकदम मस्त वाटलं. इतकं सुंदर ना
खरंच खूप छान आयुष्य असतं. माणसाने खूप छान जगावं, स्वतःच्या धुंदीतच जगावं. ना कोणाचं घेणं, ना कोणाचं देणं, कोणाचं तिकडं काही होऊ देत. आपण आपलं आयुष्य आपल्या परीने जेवढं स्वतःला आनंद देता येईल तेवढा द्यावा. कारण की आपल्या स्वतःशिवाय आपल्याला कोणी जास्त आनंद देऊ शकत नाही. मला तरी असं वाटतं. कारण आपण जेवढे खुश राहू ना आतून, म्हणजे मनातून, तेवढं मग कसं की आपण खुश राहतो, म्हणजे असं मला म्हणायचं. काय म्हणायचं समजून घ्या आता. पण खरंच आयुष्य खूप सुंदर आहे, खूप छान जगलं पाहिजे ना, की ह्याच्या त्याच्या भानगडीत पडून. तर एकदम मस्त स्वतःच्याच नादात, स्वतःच्याच धुंदीत राहिलं पाहिजे. असं खूप छान असा गॅदरिंगचा कार्यक्रम झाला, एकदम मस्त असा. टीचर लोकांनी मस्त छान डान्स केला आणि नंतर एकदम मस्त असं त्यांनी बायसुद्धाही केला सगळ्यांना. एकदम मस्त कार्यक्रम झाला. चला भेटूयात अशाच पुढच्या एका व्हिडिओसोबत.